लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. आपल्यासोबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आणि छत्रपती संभाजीनगरचे उपमहापौर राजेंद्र जंजाळे व तुम्ही एक आरोप केला होता की संजय शिरसाट यांना त्यांच्या मुलीला उपमहापौर करायचं होतं म्हणून तुम्हाला विरोध झाला, परंतु आता काल त्यांनी असं म्हटलं की तुम्हाला थेट मुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छा देऊन टाकल्या. नाही, त्यांना त्यांच्या मुलीला करायचं होतं का तर त्यांना करायचं होतं. आरोप नाही आहे, ही सत्य परिस्थिती आहे. आणि ठीक आहे ना, प्रत्येकाची राजकीय इच्छा असते मोठवण्याची, ती असलीच पाहिजे. त्याच्याबद्दल माझं म्हणणं नाही आहे. फक्त मला विरोध का झाला तर फक्त त्यांच्या मुलीला करायचं म्हणून मला विरोध केला असं माझं म्हणणं होतं. आणि त्यांनी दिलेल्या शुभेच्छा मी मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी बघितलेल्या आहेत. आणि खऱ्या अर्थानं मी एवढं सांगतो की मी अनेक वर्ष त्यांच्यासोबत राहिलो, अनेक भाषणं त्यांची ऐकले. ते नेहमी म्हणायचे की महाभारतातल्या संजयला ज्या पद्धतीने पुढचं दिसतं त्याच पद्धतीने मलासुद्धा राजकारणातलं पुढचं दिसतं. कदाचित त्यांना राजकारणामधलं माझं भविष्य उज्ज्वल दिसलं असेल, त्याच्यामुळं त्यांनी अशा पद्धतीच्या शुभेच्छा दिल्या असतील. त्यांचं जरी मोठं मन असलं तरी मी इतका मोठा नाही आहे किंवा माझी लायकी मुख्यमंत्री होण्याची नाही आहे. पण निश्चित एवढं सांगतो की ज्यांच्या नेतृत्वात मी काम करतो, माननीय एकनाथ शिंदे साहेब, त्यांच्या नेतृत्वावर मला पूर्ण विश्वास आहे. ते राजकारणामध्ये मला नक्कीच मोठं करतील. आणि माझ्या राजकीय भविष्याची चिंता कोणाला करायची गरज नाही किंवा मला काय व्हायचं, मी काय होणार हे सांगण्याची गरज नाही. ते सर्व आमचे एकनाथ शिंदे साहेब ठरवतील. परंतु तुम्ही जिल्हा प्रमुख आहात, महापालिकेचे इलेक्शन असेल, जिल्हा परिषद असेल, कुठेतरी शिवसेना कमी पडली का आणि याला जबाबदार कोण आहे? नाही, याला जबाबदार आम्ही सगळे. आपण बघितलं असेल महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला पाहिजे तसं यश मिळवता आलं नाही. जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्येही सुद्धा आपण जर बघितलं की भुमरे साहेब असतील, त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये 10 जागा निवडून आणल्या. त्याच्यानंतर सत्तार साहेब असतील, त्यांनी 6 जागा निवडून आणल्या. बोरनारे सरांनी आमदार असताना त्यांच्या वैजापूर मतदारसंघामध्ये 4 जागा निवडून आणल्या. आमच्या संजनाताई महिला असून सुद्धा आणि एवढा प्रखर विरोध सगळ्या पक्षांनी त्यांना केलेला असताना सुद्धा 1 जागा त्यांनी निवडून आणली. गंगापूरमध्ये आमचा आमदार नाही, काही नाही, तरी त्या ठिकाणी 1 जागा निवडून आली. परंतु आमच्या जे कार्यक्षेत्र माझं आहे आणि जो मतदारसंघ माननीय शिरसाट साहेबाचा आहे, पश्चिम विधानसभा, त्या विधानसभेमध्ये 4 जागा जिल्हा परिषदच्या असताना सुद्धा एकही जागा आम्हाला त्या ठिकाणी निवडून आणता आली नाही. हे मला असं वाटतं की मी त्याला जबाबदारी आहे, आमचं अपयश आहे. आणि निश्चित याच्यावर कुठंतरी चिंतन करण्याची आवश्यकता आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये संघटना बांधणी करून पुन्हा नव्याने संघटना उभी करण्याची गरज आहे. आणि खऱ्या अर्थाने जो विश्वास एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्यावर टाकलेला आहे, त्या विश्वासाला कुठं तडा जाणार नाही अशा पद्धतीचं संघटन बांधणी या ठिकाणी करायचं आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी, मला असं वाटतं की ह्या गोष्टी भविष्यात जास्त काळ ताणणं योग्य नाही आहे. त्यांनी त्यांचा विचार करावा, मी माझा विचार करावा आणि आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये काम करावं अशी माझी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती आहे. कार्यक्षेत्राचाच विषय आहे, परंतु पश्चिम जी विधानसभा आहे त्या ठिकाणी जे जिल्हा परिषदला उमेदवार दिले होते ते त्यांनी दिले होते. त्या प्रक्रियेत तर तुम्ही नव्हता, त्यावेळेस त्यांचे कॅन्डिडेट होते ना ते. नाही, ते त्यांचेच होते. मला त्या विभागात जबाबदारी तुम्ही का घेताय? मी जिल्हा प्रमुख आहे त्या कार्यक्षेत्राचा. ठीक आहे, मला तिथं येऊ दिलं नाही, मला तिथं काम करू दिलं नाही, गेल्या अनेक वर्षापासून मला तिथं काम करण्यापासून थांबवलं गेलं. या सगळ्यात जरी संघटनात्मक गोष्टी असत्या तरी मी जिल्हा प्रमुख आहे. इथं ग्राउंडवर काय होतं हे तरी लोकांना माहिती आहे. परंतु कार्यक्षेत्र कोणाचं आहे ते राजेंद्र जंजाळचं आहे, एवढं तर बोललं जातं. त्याच्यामुळे ती जबाबदारी इनडायरेक्टली काय होत नाही माझी, म्हणून तो झालेला पराभव खऱ्या अर्थाने तो पुसून काढण्यासाठी मला येणाऱ्या काळामध्ये काम करायचं आहे. मला शिंदे साहेबाचा विश्वास सार्थ ठरवायचा आहे. मला खऱ्या अर्थाने हे जे 3 वर्ष अशा कोणत्या निवडणुका नाही, या 3 वर्षामध्ये मला फक्त आणि फक्त संघटना बांधून लोकांचा विश्वास कसा जिंकता येईल आणि कार्यकर्त्याचा आत्मविश्वास कसा वाढवता येईल यासाठी मला काम करायचं. जंजाळ शिरसाट वाद संपणार आहे का असा चालू राहणार आहे? नाही, वाद जर ते माझ्याबद्दल बोलतील तर मला उत्तर द्यावंच लागेल. कारण शेवटी मलाही माझी भूमिका जनतेसमोर ठेवावी लागलं. ते बोलणार, मी शांत बसणार, मग मी कुठंतरी चुकीचं आहे असं त्याच्यातून संदेश जाण्याची शक्यता आहे. आणि त्यांच्या बोलण्याला मला उत्तर द्यावंच लागेल. तर माझं आपल्या माध्यमातून विनंती की आपण खऱ्या अर्थाने लक्ष आता संघटनेकडे दिलं पाहिजे. शिवसेना जी केडर बेस संघटना होती ते संघटन परत या ठिकाणी तयार केलं पाहिजे. 3 वर्ष अशी निघून जातील, आता लोकसभा येतील, विधानसभा येतील. याच्यात जर टिकायचं असेल तर कोणाला मंत्रीन, कोणाला पालकमंत्रीन, कोणाला आमदार खासदार करण्यापेक्षा कार्यकर्त्याचा आत्मविश्वास परत आणून दिला पाहिजे. या निवडणुकीमध्ये जे कार्यकर्त्याचं नुकसान झालं ते कुठंतरी भरून काढता येईल का यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. मी अशा विचाराचा आहे. त्याच्यामुळे त्यांनी कुठेतरी थांबलं पाहिजे. नक्कीच होते उपमहापौर राजेंद्र जंजाळ आणि संजय शिरसाट आणि राजेंद्र जंजाळ
जसे उत्तरं राजेंद्र जंजाळे यांनी दिली त्यावरून तरी हा वाद लगेच संपण्याची शक्यता कमी दिसते. कॅमेरामॅन हर्षल निकमसह संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.